काय करतोय? खूप छळ केलाय तुम्ही आमचा आणि सगळ्यात जास्त माझ्या भाबड्या सकूचा. यायला लागला का तुला? पण आता नाही, आता तुमच्या प्रत्येक कृतीला मी उत्तर देणार. यात मी संपलो तरी चालेल. आई, तू कशाला हात विटाळतोस? त्याच्या चिखलात तू नको उतरू. अण्णा गेलेत ना दरबारी? याला आता काढण्या घालून धरूनच नेतील हैवानाला. तेव्हा या रहाळासोबत सगळा हिशोब चुकता होईल. कायमची शिक्षा होते की नाही बघ. तो अण्णा काय एवढं दिवे लावणार आहे? तो काय माझं वाकडं करणार आहे? माझं या सर्व शक्तिमान मालकाचं. अरे जो सर्व शक्तिमान आहे तो तुला बघतोय, विसरू नको. शिवप्पा, शांत हो, शांत हो. उमा, कपाळावर मीठ पाण्याच्या घड्या ठेवायला हव्यात का बघ जरा. ताप उतरलाय का बघ. नाही सासूबाई, ताप तर उतरलाय. गार पाण्यानं म्हणा किंवा आणखी कशानं म्हणा, पण उतरलाय खरा. भाबडी ग माझी पोर. हे बघा, आता अजिबात फसायचं नाही. डोळ्यात तेल घालून सावध राहायचं. सखूला कुठेही एकटी सोडायचं नाही. अरे मी घरात असताना सुद्धाच हे सगळं घडलं. हो, पण तुम्हालाही कोंडून ठेवलं होतं तर तुम्ही काय करणार होता? आम्हाला फसवून घरापासून दूर नेलं आणि तुम्हाला शिताफीनं कोंडलं. कसा पायबंद तरी कसा घालायचा या राक्षसाला? तुम्ही इकडं दाद इचकून हसताय. हा, मी अजून जोडतोय इकडं आमची. अयो मालक, अहो वार्ता तशी आहे हो, दात दाखवण्यासारखी म्हणतो मी. हा, आनंदाची वार्ता हो, म्हणून तुमचीच बघतो तो वाट म्हणतो मी. पण मालक, त्या तुम्ही असे चिडलेले दिसताय, म्हणजे सखू किंवा त्या शिवानी घातलाय की काय हो? घोळ म्हणतो मी. अरे काय झेंडे लावले ते सांगा आधी. अयो, त्या महाजनची वार्ता हो. अहो, या विसोबांनी आणले बघा तुमचा लकोटा आणि ते रुक्याचं ताट म्हणतो मी. अगदी वेळेत पोहोचलो. हो सर, त्याचमुळे वेळेत फिरवता आली बघा कळ. आता तो महाजन पोचत नाही बघा दरबारात म्हणतो मी. मालक, अगदी सगळी व्यवस्था चौक झाली हो. म्हणजे ठोक झाले ते सांगा काय ते. अहो, तुम्हाला काढण्या लावण्याची स्वप्न बघत होता तो अण्णा महाजन. आता तोच बसला असेल बघा एका कोठडीत म्हणतो मी. अरे कसल्या टाळे देत आहे? डोकं कोणच आहे? अयो, नवकोट नरोत्तमाचं की हो. बोला बोला, 100 रुपयांची लाच घेतलीत अशी तक्रार आहे. मुद्देमालही सादर झालाय. कबुली द्या चटकन, नाहीतर. नाही हो, माझा ऐकून तर घ्या. बघा, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मुद्दाम कोणतरी गैरसमज करून दिलाय तुमचा. गप. चोर तो चोर और शिरजोर. हे देवा, हे काय विपरीत होऊन बसलंय. त्या कपटी मालकाचाच डाव आहे हा. नीचपणाची हद्द पार केली आहे मालकाने. खूप सहन केलंय, पण आता अतिरेक झालाय. माझं ठरलंय, पुन्हा जर तो सखूच्या आडवा आला ना तर हो, हो. पण तुम्ही एकटे काय करणार आहात?
कायम ते भयंकर धटिंगण असतात त्याच्या बरोबर. आणि आणि आज 2च जण होते. उद्या तो मला 10 जण घेऊन येईल. पण सहन कुठवर करायचं आणि किती करायचं? जीव गेला तर गेला, पण सहन करायचं नाही आता. मला काय वाटतं सांगू उमे? हा छळ, हा मनस्ताप नको असेल तर आपण इथून कुठेतरी दूर निघून जाऊया. कुणाचे हात पोचणार नाही तितक्या लांब. मी तर म्हणते हे गावच सोडून निघून जाऊया कायमचे. हो हो, रास्ताच आहे हा विचार. अहो, इथे जीव मुठीत धरून हतबल आणि लाचार होऊन जगण्यापेक्षा किंवा त्यांचा जीव घेऊन गुन्हा करण्यापेक्षा या सगळ्यापासून दूर जाणं शहाणपणाचं आहे. पटतंय मला तुझं म्हणणं. हो ना, मग करा तयारी. जितक्या लवकर हे गाव सोडू तितकं बरं. नाहीतर तो खवीस पुन्हा त्यात काहीतरी अडचणी निर्माण करेल. आपण हे गाव सोडून जायचं आजी? विठुरायाला इथेच ठेवून जायचं? नाही नाही उमाई, जर जायचं असेल तर विठुरायाला घेऊन जायचं. नाहीतर नाही जायचं. नाही जायचं आपण उमाई, नाही जायचं. नाही जायचं उमाई. हे सगळं जीवावर बेतलंय सखू. आता उलट प्रश्न विचारायचे नाहीत का? आप्पा सांगतात ना तसं मुकाट्यानं करायचं. हा हा उमाई, विठुरा आपला प्राण आहे. त्याच्याशिवाय आपण मुळीच जिवंतच राहणार नाही. त्याला सोडून कसं जायचं? कसं जायचं आपण? नाही जायचं, नाही जायचं बाई. सखू, हा इकडे ते बस. सखू, रडू नकोस बाळ. आणि हट्ट नाही करायचं. अजिबात हट्ट करायचा नाही. आपण कीर्तनात काय सांगतो बाळ? आपला विठुराया चराचरात आहे ना. तो फक्त या रावणाच्या 4 भिंतीत नाहीये बाळा, सगळीकडे. आणि आता आपण जिथे जाणार ना तिथे सुद्धा आपला विठुराया आपल्या सोबत असणार बाळा. आणि आपलं जायचं नक्की झालंय. हो, यात काहीच बदल होणार नाही. पण सगळ्यात महत्वाचं, आपण उद्या गाव सोडून जातोय हे कुणाला सांगायचं नाही. कुणालाच नाही. नाही हो अप्पा, आपण जाऊ. पण विठुरायाला इथेच ठेवून जायचं. त्याला सोडून. आपण एवढं समजावलं तरी डोक्यात शिरत नाही का ग तुझ्या? आपण जायचं म्हणजे जायचं आणि मोठ्यांनी सांगितलं त्याप्रमाणे वागायचं. समजतंय का? उद्या पहाटे आपण हे गाव सोडायचं म्हणजे सोडायचं. बर का उमा? आवश्यक तेवढं सामान बरोबर घेऊया आपण.
माझं कोणीच ऐकत नाही रे. आता तुला इथेच सोडून आम्ही दुसऱ्या गावी जाणार आहोत. आता तुझी पूजा कोण करणार? तुला लोढी कोण भरवेल? विठ्ठू द्या, मला तुझी खूप 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 आठवण येईल. तुला येईल ना रे माझी आठवण? येईल ना? विठुराया, आता मी तुला लोणी कशी भरवू? ए पुरी, हे काय करतेस? आणि रडती कशा पाय? बंदिवान असला तर निदान बघू तरी शकते तू तुझ्या कायला. मग रडायचं कशा पायी? अरे पांडू, आता निदान कसातून तरी दिसतोय तू, पण इथून पुढे मला तू दिसणार सुद्धा नाहीये. म्हणजे दिसणार नाही म्हणजे? अरे पांडू, आम्ही गाव सोडून चाललोय. काय? गाव सोडून? काय बी खुळावाने बोलू नका. काहीतरी काय बोलतेस तू? अरे पांडू, राक्षसासोबतच्या छळाला कंटाळून ज्यांनी आप्पांनी गाव सोडून जायचं ठरवलंय, ते पण पहाटेच. उद्या पहाटे. नाही, तुम्हाला नाही सोडून जायचं पुरे. नाही सोडून जायचं. मला तुझ्या गरम नाही पुरे. नाही सोडून जायचं. नाही सोडून जायचं. अरे हो रे पांडू, आम्ही चाललोय गाव सोडून, तुला सोडून आणि माझ्या विठुरायाला सोडून. पण पांडू, हे कोणाला सांगू नको सर, नाहीतर आजी मला खूप ओरडेल. मला तुझ्याशिवाय कसं करमणार ग पुरे? माझी रुजणारी फुगणारी पुरी मला सोडून चालली. आता मी कुणाची घेऊ, कुणाला चिड, आणि काळावरून कुणाची भांडू? और पांडू, माझं सुद्धा कसं होणार तुझ्याशिवाय, विठुरायाशिवाय? सोबाचा सखा आहे आणि तू माझा सवंगडी आहेस. मला तुझी खूप आठवण येईल पांडू. प्रत्येक संकटात माझ्या बरोबर लढलास. तू खूप गोड आहेस, खूप चांगला आहेस पांडू. आता माझ्या विठुरायाला तू सांभाळायचंय. घे लोणी घे. मग कायच आहे ना लोणी? पांडू, तूच नेहमी म्हणतोस ना की विठुराया कशाला, मी आहे ना. मग आता तूच माझा विठुराया. आता विठुरायाची आणि माझी
आपल्या दोघांची भेट कधी होणार आहे माहिती नाही. आज तुलाच भेटून आहे समजून लोणी भरवते. श्वास श्वास गुफताना सखा माझा पांडुरंग. अय्यो मालक, ते राऊळात वरचढ झाल्यापासून लईच वाढलाय की हो तुमचा रुबाब म्हणतो मी. उगा झाडावर सोडू नको. तो 1.5 दमडीचा शिवप्पा जळक लाकूड घेऊन आमच्या माग लागला. कशा पेक्षा आम्ही आमची सुटका करून घेतली आणि तू आवा करतोयस. तेच म्हणतोय मी मालक, तुम्ही त्या शिवप्पाला सैर भैर करून सोडले हो. कधी काळी हातात चिपळ्या घेऊन भजन कीर्तनात रमणारा तो शिवप्पा आता तुमच्या मागे पळतोय हो, जळक लाकूड घेऊन म्हणतो मी. आता शिवप्पा मोडणार नाही मोडणार. तो नाही मोडणार. चिकट आहे तो, चिकट आणि चिवट पण. अयो मोडणारच. आता दगडाच्या भिंतीवर डोकं आपटतोय, मग कसं काय राहील तो? अहो म्हणजे दगडाच्या भिंतीवर डोकं आपटलं तर भिंतीला काही होतं का हो मालक? नाही ना. उलट धडक देणाऱ्याच डोकंच फुटतं हो मालक. त्यामुळे काळजीच नको. त्या शिवप्पाचं डोकं फुटणारच म्हणतो मी. उलट हाय. झालं काऊ, माणूस सैरबैर झाला ना की बेबान होऊन काय बी करताय. आता मला सांगा, उंदराला आपण कोंडत कोंडत कोपऱ्यात नेलं की तो नंतर आपलाच चावा घेतोय, वय की नाही? मालक सावध व्हा तुम्ही आत्ताच. तुम्हाला हे जे सल्ला देणारी माणसं आहेत ना, ह्यांचीच डोचकी सैरबैर झाली. तुम्ही ह्यांच्या नादानं हरभऱ्याच्या झाडावर चढाल आणि नंतर तो सैरबैर झालेला शिवप्पा त्यानं उडी मारली की आल्याल धनदेशी जमिनीवर. अय्यो पण मी काय म्हणतो, काय नाही. हो मालक, एवढं बी दाबू नका हो त्या शिवप्पाला की तो राहा सोडून निघून जाईल. तुम्ही एकतर ते आभाळ एवढं कर्ज वाढवलंच आहे, त्यात काही ना काहीतरी करून त्या सखूचा छळ करतायतच. तुम्हाला काय वाटतं हो, या असं समज केल्याने ते काय पायापाशी येतील वय तुमच्या? नाही, अजिबात नाही. अहो जीव घेऊन पळून जातील ती लोक. तू आमच्या बाजूने बोलतेस का विरोधात बोलतेस? तू अजून आमची बायको आहेस ना? हाय, तुमचीच बायको हाय. पण तुम्हाला अजून एक बायको करायची आहे ना, ती बी ती सखूच. जणू काय सोनच लागलंय त्या सखूला. त्या काळजीपायी तुम्हासनी सावध केलं. आता मला सांगा, ती माणसं उद्या त्या सखूला घेऊन राहा सोडून निघून गेली, मग काय कराल? हा, आम्ही गाव सोडून चाललोय, पण कुणाला सांगू नका, नाहीतर आजी मला खूप ओरडेल. जायची गोष्ट मला सांगितली आहे, हे आजीला नुमाईला सांग. नाही रागवणार त्या. ना मंदीची वासराची काळजी घेईन हे बी सांग. आणि तुमच्या परत येण्याची बी वाट बघीन मी. पण आबाई सावं तर लागणारच ना ग. गाव सोडून जाशील ग, तरी तू कुठं कशी जाशील सखू? अगं तू काळजात होती आणि जन्मभर तिथंच राहशील पोरी.
जिप्रे तू काय बोलती काय बी कळत नाही ग आय मला बोलता येत नाही त्याचा आज मला लय वाईट वाटते मला आज सखूची लय बोलायचं होतं पण मला बोलता येत नाही रडू नकोस ग रडू नकोस तुला बोलता येत नाही म्हणून रडू नकोस तू की नाही म्हणत सारखी विठुरा विठुरा असं म्हणत राहा हाक मार त्याला मग बघ एक दिवस तुझ्या तोंडून विठुरा हे नाव येईलच पुरे आम्ही तुझी वाट बघू शिवाप्पाच्या मुसक्या आवळ्याची वेळ झालेली आहे